हा तुम्ही सांगा, तुम्ही चालेल. मी सुधाकर चव्हाण, की 1963 पासून आर्ट फील्ड मध्ये म्हणजे वयाच्या 18 पासून ड्रॉइंग टीचर म्हणून काम केलं. माझी जन्मतारीख 18 वर्ष पूर्ण होती. माझा इंटरव्ह्यू 15 दिवस झाले होते, पण 18 पूर्ण झाले तर मग मला अपॉइंटमेंट मिळाली. 10 वर्ष ड्रॉइंग टीचर म्हणून काम केलं. मग 25 वर्ष अभिनव मध्ये काम केलं. आता MIT, VIT अशा संस्थांमध्ये व्हिजिट लेक्चर स्टडी बोर्डवर काम करतो. ट्रायबल आर्ट आणि चाइल्ड आर्ट हे माझे 2 अभ्यासाचे विषय आहेत. आणि बालभारती, राज्य शिक्षण संस्था, SSC बोर्ड, पुणे विद्यापीठ, डायरेक्टर ऑफ आर्ट अशा सगळ्या ठिकाणी अभ्यासक्रम तयार करायला एक्सपर्ट म्हणून मी काम केलेलं आहे. MA पुणे विद्यापीठातनं हिस्ट्रीमध्ये केलंय. आता 2022 साली ट्रायबल आर्टवर PhD केली आणि अजून काम चालूच आहे. चित्रकार म्हणून माझी प्रदर्शनं अवॉर्ड झालीत, इंग्लंडमध्ये झालीत, ऑस्ट्रेलियात 2 झालीत, पुण्यात झालेली आहे. आणि मुख्य एज्युकेशन मध्ये मी जास्त लक्ष घालतो. मी चित्रकार आहे, पण चित्रकारापेक्षा शिक्षक जास्त आहे. त्यामुळे आजही एज्युकेशन मध्ये, आर्ट एज्युकेशन मध्ये मी जास्त काम करतो. एवढी इंट्रोडक्शन पुरेशी आहे. पुस्तक लिहिलं एक चाइल्ड आर्टवर, एक वारलीवर एक आम्ही छोटी पुस्तिका काढली होती की तिथले लोक, त्यांची घरं, त्यांचे आर्टिस्ट, त्याला तुमचा ह्या वयातला उत्साह अगदी वाखाणण्यासारखा आहे भाऊ. म्हणजे खरंच बघा ते मनाने किती तरुण आहेत. खूपच उपयुक्त माहिती दिलेली आहे आपल्याला सरांनी. तर सगळ्यांना नक्की त्याचा उपयोग होईल. आणि नंतर आपल्याला भविष्यात जर पुढे काही लागणार असेल तर मी नक्की त्यांचा नंबर तुम्हाला देऊन ठेवते. तुमचे खूप खूप आभार भाऊ. नाही, तुमचा नंबर मी देऊन ठेवते, म्हणजे यातले कोणाला लागला तर तुम्हाला नक्की फोन करतील मग. हो हो, खूप खूप आभारी भाऊ तुमचे. थँक्यू. येस, सगळ्यांतर्फे आभार. नमस्कार सगळ्यांचं. मी स्वागत करतो की तुम्ही काही माहिती मिळेल की नाही या दृष्टीने उत्सुक असाल. सर्वसाधारणपणे सगळ्याच पालकांचा प्रश्न की 10वी नंतर काय. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आमचे पालक, त्यांना इतकी माहिती नव्हती, तर आम्ही जाऊन कुठे जायचं शोधायचं ते कॉलेज. मग आर्टची आवड आहे, मग कोणीतरी मित्र सांगायचा. असं करत आम्ही आर्ट एज्युकेशनला गेलो. तेव्हा त्याला काही फार ते प्रेस्टिजियस असं नव्हतं. म्हणजे चित्रकलेला जायचं म्हणजे भिकारपणाची लक्षणं असं एकूण तेव्हा स्वरूप होतं. पण आता पूर्ण बदललेलं आहे. आणि आता चित्रकला म्हणजे शाळेतली तुम्ही ड्रॉइंग टीचरच्या बरोबर शिकलेले ती चित्रकला असं आता मर्यादित राहिलेलं नाही. जर आपण आता 10वी नंतर पाहिलं तर 10वी नंतर चित्रकलेचं, फक्त चित्रकलेचं म्हणजे प्रॉपर चित्रकार व्हायचं असेल तर 10वी नंतर डिप्लोमा कोर्सेस आहेत. GD आर्ट म्हणतात त्याला, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन फाईन आर्ट. मग ते कमर्शियलला जातात, म्हणजे अप्लाइड आर्ट आहे, पेंटिंग आहे, आणि मग छोटे मोठे काही म्युरल मेकिंग अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. पॉटरी, सिरॅमिक, की ज्यांना आपल्या आयुष्याचा देण्याचा भाग हा आर्टिस्ट म्हणूनच करायचा, तर त्यांच्यासाठी आहे. त्यांना काही पुढे मास्टर डिग्री, परदेशी शिष्यवृत्ती असं ज्यांना करायचं नसेल, आर्टिस्ट म्हणूनच ज्यांना जगायचं असेल आणि आर्टचंच शिक्षण घ्यायचं असेल, तर सध्या जे प्रचलित डिप्लोमा मध्ये जे शिक्षण मिळतं, गव्हर्नमेंट डिप्लोमा, आमचा अभिनव कला विद्यालय आहे, भारती विद्यापीठ आहे, आणखी पुण्यात 2-4 इकडची छोटी मोठी कॉलेजेस आहेत. पण आणि महाराष्ट्रभर आहेत. 10वी नंतर तोच एक सोर्स आहे त्याच्यानंतर. आणि मग तुम्हाला स्वतःची, म्हणजे आता अप्लाइड आर्ट मध्ये तुम्ही गेला 5 वर्षाचा कमर्शियल आहे, म्हणजे जाहिरात क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, तर तिथे तुमची स्वतःची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी करू. म्हणजे छोटे मोठे ऍडव्हर्टायझिंग, पेपर ऍड्स किंवा टीव्हीवरचे ऍड्स किंवा स्टेशनरी प्रिंटिंग, असं जे व्यावसायिक स्वरूपाची कला आहे त्याच्यासाठी जो गव्हर्नमेंट डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट म्हणजे GD आर्ट कमर्शियल असं त्याला आम्ही म्हणतो,
तो 10वी नंतर 5 वर्षाचा आहे. एक फाउंडेशन म्हणून सगळ्यांना कॉमन वर्ष असतं आणि मग त्याच्यानंतर कोण पेंटिंगला जातं, कोण कमर्शियलला जातं, किंवा कोण म्युरल मेकिंगला जातं, कोण पॉटरी सिरामिकला जातं, असा हा सारथ्याचा पॅटर्न आहे. GDET हा जो पेंटिंगचा आहे, ज्यांना चित्रकारच व्हायचे, प्रदर्शनं भरवायची, चित्र विकायची. तुम्ही आता हुसेन आणि अमुक अमुक बरीच नावं पाहिली असेल, पेपरमध्ये बातम्या असेल की गायतोंड्यांचं चित्र 35 कोटीला गेलं, अमुकचं याचं कोटीला गेलं. तर सगळ्याच चित्रकारांना असे कोटीनी मिळत नाहीत, पण ते एक फील्ड आहे की चित्र काढतात. मग लँडस्केप आर्टिस्ट असेल, पोर्ट्रेट आर्टिस्ट असेल, तर अशा पद्धतीने आपली कला आणि आपलं पोट भरणं या दोन्ही गोष्टी डिप्लोमा कोर्समध्ये होऊ शकतात. ते पुण्यातलं अगदी जुनं आणि चांगलं नावाजलेलं कॉलेज म्हणजे अभिनव कला विद्यालय आणि त्याच्यानंतरचं भारती कला महाविद्यालय, ही 2 महाविद्यालय डिप्लोमा कोर्सेससाठी आजही प्रसिद्ध आहेत चांगलं. म्हणजे जिथे ऍडमिशनला तुम्हाला क्यू लावावा लागतो किंवा तिथे ऍडमिशन पटकन मिळत नाही, मुलांची मोठी गर्दी असते, वेटिंग लिस्ट असते. तर हा 10वी नंतरचा डायरेक्ट ऍक्सेस असणारा हा डिप्लोमा कोर्स आहे की जो पेंटिंग आणि अप्लाइड आर्ट किंवा कमर्शियल अशा याला आहे, किंवा अलाइड पॉटरी सिरॅमिक्स, म्हणजे तुम्ही बघता ना बाजारात चायना मातेची पॉटरी अमुक अमुक, तर त्यातलं ते 3 वर्षाचा कोर्स आहे. पण तो पॉटरी आणि सिरॅमिक्स मुंबईला आहे प्रामुख्याने, पुण्यात ते कोर्सेस पॉटरीला नाहीये. स्कल्पचरचा आहे भारती विद्यापीठामध्ये की ज्याला शिल्पकार व्हायचं. खटावकरांचं नाव ऐकलं असेल तुम्ही, भगवान रामपुरे नाव ऐकलं असेल, बरेच पुण्यातले कलावंत ज्यांनी, खेडकर नाव ऐकलं असेल, बाबूराव खेडकर म्हणून. तर त्या स्कल्पचरचा पण पुण्यामध्ये भारती विद्यापीठात आपल्याला आहे की जो 10वी पास झाला की त्याला एंट्रन्स द्यायची. फाउंडेशन नावाचा पहिला कोर्स 1 वर्षाचा केला की त्या फाउंडेशनच्या मार्काच्या पर्सेंटेजवर त्याला कमर्शियल किंवा स्कल्पचर किंवा पेंटिंग या ठिकाणी प्रवेश मिळतो. हे लक्षात आलं तुमच्या? याच्यात काही आपण एक एक याच्यावर बोलू की याच्यात काही तुम्हाला शंका असेल तर आपण बघू, मग पुढच्या याच्याकडे जाऊ, सेगमेंटकडे. कोणाला काही डाऊट असेल किंवा कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आता एक सगळ्यात महत्वाचं की आता आपला जो 2025 पासून, म्हणजे खरं तर तो 2024 पासून जो एज्युकेशन प्लॅन बदललाय, नॅशनल एज्युकेशन प्लॅन NEP म्हणतो आम्ही त्याला, की कोणताही कोर्स आता 12वी नंतरच सुरू होणार आहे, 10वी नंतर काहीच राहणार नाही. कारण सगळ्या कोर्सेस डिप्लोमा नंतर काय होतं, तुमचा डिप्लोमा झाला तर तुम्हाला परदेशी किंवा कुठली शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर तुम्हाला मास्टर डिग्री लागते. तुम्हाला पुढे PhD करायचं असेल तर तुम्हाला मास्टर डिग्री द्यावी लागते. आता मी GDET झालो होतो, पण मी पुणे युनिव्हर्सिटीत MA केलेलं होतं हिस्ट्रीमध्ये, म्हणजे मी PhD ला जाऊ शकलो सहज. म्हणजे माझ्या आर्ट च्या बॅकग्राऊंडवर न जाता MFA च्या बॅकग्राऊंडवर मी MA हिस्ट्रीच्या बॅकग्राऊंडवर PhD केली. आता नवीन म्हणजे केंद्रीय जो शिक्षणाचा आराखडा आहे त्यात 12वी हा एंट्रन्सचा भाग आहे. 12वी नंतर 1 वर्षाचा कुठलाही कोर्स, सर्टिफिकेट कोर्स होणार आहे. 2 वर्षाचा अभ्यासक्रम त्याला डिप्लोमा कोर्स म्हणणार आहेत, 12वी + 2 वर्ष. आणि 12वी नंतर 3 वर्षाचा डिग्री कोर्स होणार आहे. तो कोणत्याही क्षेत्रात गेला तर, आता तो मुंबई विद्यापीठात जाऊ देत, पुणे विद्यापीठात जाऊ देत, नाहीतर नागपूर विद्यापीठात जाऊ देत, ऑल ओव्हर इंडिया UGCच्या मान्यतेची जी विद्यापीठं असतील त्यांना सगळ्यांना हाच अभ्यासक्रम राबवायला असेल. म्हणजे डिसिप्लिन वेगळी असेल, कॉमर्स, आर्ट, सायन्स, पण पॅटर्न हा आहे. पूर्वी कसं होतं, 12वी नंतर 3 वर्षाची डिग्री होती. आता 12वी नंतर 4 वर्ष जातो. आता 12वी नंतर मला डिग्री करायची नाहीये, मला मोजकं ज्ञान घेऊन व्यवसाय सुरू करायचा, तर तो 12वी नंतर 1 वर्षाचा डिप्लोमा घेतो आणि काम करतो. ज्याला डिप्लोमा घ्यायचा तो 2 वर्षाचा डिप्लोमा करतो. ज्याला डिग्री करायची तो 3 वर्षात डिग्री करतो. आणि 4थं जे वर्ष एरवी आम्हाला मागे लागत होतं, तर ज्यांना पुढे PhD करायचंय, पुढे संशोधन क्षेत्रात काम करायचंय, त्यांना तो 4थं वर्ष. तुमच्या लक्षात आहे ना, म्हणजे इलिजिबिलिटी कोणत्याही कोर्सला आता 12वी उत्तीर्ण हीच आहे. मी आता सांगितलं 10वीचं या वर्षी तुम्ही अभिनव, भारती विद्यापीठ अशी जी किंवा साई कला महाविद्यालय अशी जी काही महाविद्यालय आहेत तिथं तुम्ही पेंटिंगच्या डिप्लोमा कोर्ससाठी तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या पाल्याला पाठवू शकता याच वर्षी.
पुढच्या वर्षानंतर ते सगळंच बदलणार आहे. हा, तर हा आत्ताचा भाग. तर नव्या प्लॅन मध्ये काय आहे, आता मी तुम्हाला आतापर्यंत चित्रकार होणं किंवा जाहिरात एजन्सीत काम करणं, आता कला शिक्षणात सुद्धा एक डिझाईन कॉलेज म्हणून नवीन प्रकार सुरू झालेला आहे की ज्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन. आता VIT म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, MIT लोणी, नंतर DY पाटील निगडी, या 3 मोठ्या संस्थांमध्ये डिझाईन कॉलेज सुरू आहे. हा, तर या डिझाईन कॉलेजचं काय होतं तुम्हाला, म्हणजे त्याच्यात आर्ट तर असतेच, पण मॅनेजमेंट ओरिएंटेड, नंतर त्यांना काही स्पेशल एक्सपिरियन्स देतात, त्यांना काही प्रोजेक्ट्स असतात, आणि यातनं जेव्हा तो पासआउट होतो तेव्हा मग वेगवेगळ्या एजन्सी ज्या आहेत आता, म्हणजे तुम्ही आम्ही ज्याला म्हणतो प्रिंट मीडिया, म्हणजे वर्तमानपत्र, मासिक, असं जे छापील मजकुराचा जो क्षेत्र आहे त्याला मी प्रिंट मीडिया म्हणते. हा, आता टीव्हीवर तुम्ही जाहिराती बघता, फिल्म बघता, सिरियल बघता, याला सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणतात मी त्याला. आता या इलेक्ट्रॉनिक मीडियात काय आहे, एक आहे न्यूज देणारे इलेक्ट्रिक मीडिया, दुसरा आहे सिरियल किंवा अमुक करणार, आणि तिसरा आहे सिनेमा ज्याला फिल्म इंडस्ट्री म्हणते की इलेक्ट्रॉनिक मीडियात आहे. यातही आज आर्ट रिलेटेड लोकांची खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही समजा कोण बरोबर करोडपती बघताय, तर ह्या सेटचं डिझाईन आणि म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल सगळं किंवा ते सगळं काम करण्याचं जो भाग होता तो आर्ट डायरेक्टर म्हणून माझा विद्यार्थी सुभाष देशमुख त्यांनी केलं. त्यांची टीम आहे मोठी, असिस्टंट म्हणून तो काम करतो. तर जे तुम्ही रियालिटी शो बघता त्याचे जे सेट डिझायनिंग आहे त्याच्यासाठी आर्ट डायरेक्टर म्हणून एक पोस्ट आहे. तो फिल्म लाईन मध्येही असतो, सिरियल मध्येही असतो. तर त्याला त्यांच्याकडे कसं आहे, डिप्लोमा किंवा डिग्री काही चालतं, कारण त्यांना फक्त माणूस काम करणार, सर्टिफिकेट त्यांना फार महत्वाचं नसतं. तर ते काम कसं करतो याच्यावर रोल म्हणतो. आमच्या कॉलेजमधनं किंवा मुंबईच्या कॉलेजमधनं जे डिप्लोमा होऊन गेलेले लोक आहेत ते बरेचसे मुंबईच्या आपल्या आर्ट डायरेक्शनच्या क्षेत्रात काम करतात, सेट उभा करणं, ड्रेपरी उभा करणं होतं. तर हा एक आर्ट डायरेक्टरचा भाग. हेच आर्ट डायरेक्टर नाट्य क्षेत्रात पण जातात, म्हणजे थिएटरमध्ये ज्याला आपण नेपथ्य म्हणतो, सेट डिझाईन किंवा काय कॉस्ट्यूम, यातही या आर्टिस्टचा मोठा रोल असतो. त्यामुळे केवळ चित्र काढून विकणं हा भाग नाही, तर त्याला जर त्यांनी थिएटरची जोड दिली तर तिथे जाऊ शकतो. तो सिरियल क्षेत्रात म्हणजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात गेला, एंटरटेन मीडिया ज्याला आपण म्हणतो, तिथे गेला तर त्याला आर्ट डायरेक्शन सारखं मिळतं. आणि हजारो लोक, मी परवा मध्ये ज्यांनी आत्महत्या केली, काय नाव, कर्जतचा त्यांचा स्टुडिओ होता, तर त्यांच्याकडे जवळ 250-300 माणसं होती, 300, आणि ती सगळी आर्टिस्ट. म्हणजे तो जर इंडिव्हिज्युअल माणूस बाहेर आला तर तो सुद्धा काम करू शकेल, इतक्या लेवलचे त्यांच्याकडे आर्टिस्ट होते. तर तोही एक भाग आहे. पूर्वी कसं होतं बघा की 11वी होते तेव्हा, म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा 11वी होती, नंतर 12वी जायची. पण 12वी नंतर मग कुठे जाणार, मग डॉक्टर, इंजिनियर, की नंतर कम्प्युटर, असं वाढत गेलं. पण आता तुम्हाला नेव्हल म्हणजे मरीन इंडस्ट्रीमध्ये आहे, एअर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला आहे, म्हणजे पायलटच एअर होस्टेस नाही, पण सर्व्हिस एरिया जो आहे किंवा हॉस्पिटॅलिटी म्हणतो त्याच्यात जातं. आता बघा तुम्ही की या प्रत्येक ठिकाणी आर्टची जोड लागतेच. म्हणजे तुम्ही अगदी कुकरी शो पाहिले आणि तो शेफ जरी पाहिला तर त्याला त्या हॉस्पिटॅलिटी याच्या बरोबर एक एस्थेटिक सेन्स पण लागतो. तो डिश सर्व करणं किंवा ते डिझाईन करणं, समजा केक करायचा असेल तो, तर या सगळ्या ठिकाणी एस्थेटिक सेन्स लागतो. तर तो बेसिक या डिझाईन कॉलेजमध्ये येतो. आता डिझाईन कॉलेजचं कसं झालं बघा, MIT डिझाईन कॉलेज आहे, DY पाटील डिझाईन कॉलेज आहे, VIT म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट या कोंढव्याचं जे आहे तिथे, आणि तिथे मग तुम्हाला डिझाईन कॉलेज आहे, मास कम्युनिकेशन आहे, फॅशन डिझायनिंग आहे. तुम्ही सिम्बायोसिसला गेलं तर अप्लाइड आर्ट कोर्स वेगळा आहे डिग्रीचा, डिझाईन कॉलेज वेगळं आहे अप्लाइड आर्टच, फॅशन टेक्नॉलॉजीचं पण कोर्स आहे. म्हणजे आता एक मोठं मार्केट फॅशन टेक्नॉलॉजीला आहे. पण त्याची एंट्रन्स एक्झाम होते 12वी नंतरच, आणि खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे लोक ऍब्सॉर्ब होतात, मुलं मुली.
ब्युटिक मध्ये किंवा मोठ्या शो मध्ये आणि या मोठ्या संस्थांमध्ये ऍडमिशनची रांगच्या रांग लागलेली असते. तेव्हा डिझाईन कॉलेजमध्ये अजून एक भाग आहे प्रॉडक्ट डिझाईन. म्हणजे तुम्ही बाजारातली जी वस्तू घेता, साधं पॅकेजिंग बघा, म्हणजे पुठ्याचं किंवा कलर पेपरचं असेल, म्हणजे अगदी चितळ्यांचं बाकरवडी वगैरे पूर्वी पिशवीत घालून देतो, आता एक्सपोर्टचं त्यांचं वेगवेगळं पॅकिंग झालं. म्हणजे हायड्रोजन भरून पाईप, एअर टाईट, ते तुमचं त्याचं शेल्फ लाईफ 1 महिन्यापेक्षा जास्त असेल, ते एक्सपोर्ट क्वालिटीच्या ह्याला आहे. तर हे पॅकेजिंग असतं. हा वर्ण ॲक्युनिक दुसरा प्रॉडक्ट डिझाईन. म्हणजे पूर्वी इस्त्री तुम्ही पाहिले असेल परटाकडची किंवा धोक्याकडची एक लोखंडी कोळसे घातलेली. आता तुम्ही बाजारात जा, तुम्हाला इस्त्रीची इतकी मोठी रेंज दिसेल. कपडेच इस्त्री करायचे ओके नाही, पण त्यात सुद्धा एक डिसिप्लिन, आपल्या एक डिसेन्सी, सौंदर्य, ॲस्थेटिक सेन्स आता बघितलं तर प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये बघा. आता आपण जेव्हा वस्तू घेता, म्हणजे वॉशिंग मशीन असो, मायक्रोवेव्ह असो, त्याच्या उपयोगाच्या पेक्षाही तुम्ही आधी ते दिसतं कसं, त्याचं डिझाईन काय आहे हे बघता की नाही. तर याही क्षेत्रात तुम्हाला 12वी नंतर पाहिजे. पवईला आहे IDC म्हणून इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर, मोठी रांग असते. IIT ला तुम्हाला माहिती की किती टॉपर लोक जातात. पण तेच कोर्सेस VIT, MIT, DY पाटील या ठिकाणी आहेत. तर हे डिझाईनचे कोर्स आहेत. आता या कोर्सचं साधारणपणे कालावधी 4 वर्षाचा असतो. त्याच्यात त्यांना अप्रेंटिसशिप करावी लागते. त्यांच्या फिया पण साधारणपणे वर्षाला 3 लाखाच्या आसपास होतात. पण हे आता राज्य पातळी झालं. आता नॅशनल लेवल NID नावाची संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग, जी अहमदाबादला आहे, किंवा फॅशन टेक्नॉलॉजीची एक मोठी संस्था आहे सृष्टी म्हणून, जी बंगलोरला आहे. दिल्लीला काही संस्था आहेत अशा. आर्किटेक्चरच्या पण आहेत. ते मी पण सांगते, आर्किटेक्चर हाही आर्ट रिलेटेड भाग आहे तुम्हाला. तर त्या नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये जी प्रवेश परीक्षा होते, नीट किंवा NIFT म्हणून अशा ज्या सगळ्या परीक्षा आहेत, तर त्याच्यासाठी 10वी नंतर 12वी पर्यंतच्या 2 वर्षाचं ट्रेनिंग आता चालू घेतात अनेक लोकांकडे. म्हणजे अनेक पालक आता पूर्वीसारखं नाही की 12वी पास झाल्यानंतर मार्क बघून मग ट्रेनिंग, हे गेलं. म्हणजे पूर्वी असं होतं की 12वीची परीक्षा झाली की आर्किटेक्चर किंवा डिझाईन कॉलेजच्या 1-2 महिन्याचे क्रश कोर्सेस चालू असायचे पूर्वी, आणि मग त्यांना प्रवेश आर्किटेक्चरला मिळाला, इंजिनिअरिंगला मिळाला, असं होतं. आता तसं नाही. आता पालक 2-2 वर्ष त्यांची तयारी केली. म्हणजे 10वी पास झाला की तो 11वी-12वी त्याचं रेग्युलर रुटीन करणारच आहे. पण त्याला आर्किटेक्चरला जायचंय का, त्याला फॅशन डिझाईनला जायचंय का, त्याला NID ला ऍडमिशन घ्यायची आहे का, त्याला आर्ट डायरेक्शनला जायचं आहे का, तर त्याला प्रॉडक्ट डिझाईन मध्ये काम करायचं आहे. या दृष्टीने ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या प्रवेश परीक्षा आहे त्याची तयारी 2-2 वर्ष करतात. आता माझेच 2-3 विद्यार्थी, एक सरिता धीमते म्हणून आहे, एक चंद्रकांत महाजन म्हणून आहेत, परवाच एक अलकनंदा म्हणून, मी त्यांच्या एक्झिबिशनचे आर्टिस्ट पण आहेत. तर त्यांचा सक्सेस रेशो खूप आहे. म्हणजे त्यांच्या क्लासला जे जातात त्यातलं मोर देन 70 पेक्षाही जास्त त्या लोकांना या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन मिळते. आणि साधारणपणे एका टर्मला 50,000 रुपये फी घेतात. पण त्यात त्याचं आर्ट, ज्याला कम्युनिकेशन स्किल, अप्रोच, ऑब्झर्वेशन, इतर कॉमन फील्ड अशी, म्हणजे ते डान्स प्रोग्रामलाही घेऊन जातात, फिल्म ॲप्रिसिएशनच्या कोर्सला पण या मुलांना घेऊन जातात, प्रदर्शन जे होतात मोठी मोठी त्यालाही घेऊन जातात. तर ते मल्टी डायमेन्शनल असं करतात. का तुम्ही या मोठ्या लेवलवर जेव्हा जाता तेव्हा असं फोकस झापडं लावलेल्या एकाच चॅनलमध्ये जाणारी मुलं टिकत नाही तिथे. त्यामुळे हे 2-2 वर्षाचे आता कोर्सेस सुरू झालेले आहेत. तर तुमच्या पालकांना, तुमच्या पाल्याला जर भविष्यात कुठल्या आर्टच्या फील्डमध्ये जायचं असेल तर त्याची तयारी आतापासूनच करायला लागेल. तर त्या दृष्टीने पुण्यात हे मी आता तुम्हाला 2-3 नावं सांगितलेली ती आहेत, कॉलेजेस आहेत, आणि त्यांचं ट्रेनिंग किंवा काय हा भाग कसा आहे, तो प्रायव्हेट कोण कोण येतं. तर तुम्ही रेखाकडे ते नंबर तुम्हाला ग्रुपवर टाकेन, तुम्ही त्यांच्याशी चौकशी करून माझा रेफरन्स द्या आणि सांगा.
कारण या लोकांकडे फक्त लिमिटेड आहे. म्हणजे आता 10वीचा रिझल्ट लागला ना, तो ऑलरेडी जागा भरलेल्या आहेत. 10वीच्या रिझल्टच्या आधीच पालक तिथे कॉन्टॅक्ट करून हे करतात. पण अजूनही तुमच्यापैकी कुणी असेल तर या तिघांपैकी कुणालाही जरी तुम्ही माझा रेफरन्स देऊन सांगितला तर ते एखाद दुसरी सीट तुम्हाला तिथे मिळू शकेल. तर साधारणपणे पूर्वी जो कलेचा चित्र काढणं हा जो एक लोकांना माहिती असणारा भाग होता, त्याच्या कितीतरी पटीने हे बदललेलं आहे. अॅनिमेशन म्हणून मोठं फील्ड आहे. तुम्ही कार्टून फील्ड मध्ये जाता किंवा आता VFX म्हणजे सिनेमातही जे अॅनिमेशन होतं की म्हणजे तुम्ही आता कुठला तो काय वेगवेगळे सिनेमे आता पाहता किंवा साऊथचे आता सिनेमे झाले, हा काय ते कटप्पा वगैरे काय बाहुबली वगैरे, हा किंवा आता हनुमान म्हणून एक सिनेमा निघाला किंवा मध्ये एक रामायणावर निघालेला होता तो भूतकरनी दिग्दर्शित केला. तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या VFX सिस्टीमनी करतात. तिथेही आर्टिस्टच लागतो. म्हणजे टेक्निकल नॉलेज जरी असलं तरी त्याला आर्टिस्ट पाहिजे. नुसतं कम्प्युटरवर तुम्ही काही करू शकत नाही. कम्प्युटरवर जी सॉफ्टवेअर आहे, समजा हे सॉफ्टवेअर अॅनिमेशनचं आहे, पण ते चालवण्याच्या मागचा जो मेंदू आहे तो जर आर्टिस्ट असेल तर त्यात होईल, नाही तर मग ते गणितासारखंच सुटेल, त्याच्यातनं कलात्मकता काही येणार नाही. तर अॅनिमेशन आहे, फोटोग्राफी आहे. आतापर्यंत आपण फोटोग्राफी म्हणजे लग्न म्हणजे जे फोटो काढणं असं नाही, तर फोटोग्राफी हे खूप मोठं क्षेत्र झालेलं आहे. लँडस्केप फोटोग्राफी आहे, अॅनिमल फोटो आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे, नेचर फोटोग्राफी आहे. इवन हे जे बॉटनी वगैरेचे रिसर्च करता, मी आता सध्या तुम्हाला माहिती असेल की या सह्याद्रीचा पर्वत आहे वेस्टर्न घाट, तर तिथल्या काही वनस्पती आणि याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं मोठं प्रोजेक्ट आहे. तिथे फोटोग्राफर आहे. किंवा अजून तुम्हाला एक नवीन सांगतो, कोकणात आता तळकोकणात आणि जे सडे असतात म्हणजे डोंगराचा सपाटीचा भाग, त्याच्यावर काही शिल्प कोरली कातळ लाईनी, त्याला कातळ शिल्प म्हणतात. ते गेल्या 15 वर्षात पुष्कळ प्रकाशित झाले. त्याचं डॉक्युमेंटेशन करणं अमुक तमुक असं होईल. ते मग तुम्हाला ड्रोन आणणं अमुक करणं. तर हे सगळे कोर्सेस जे आहेत ते 12वी नंतरच्या तुम्हाला या एंट्रन्स मधनं ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला हे पुढे मोठे अव्हेन्यू सुरू होणार आहेत. कॅलिग्राफी सारखा विषय आहे तुम्हाला, पण हे सबसिडी सब्जेक्ट आहे. पण तुम्ही फोटोग्राफी करिअर करू शकता. यात माझे कितीतरी विद्यार्थी इंडस्ट्रियल फोटोग्राफी करतात. इंडस्ट्रीत एखाद्या इंडस्ट्रीत असेल तर शॉप फ्लोअरवरचं काम, इमारतीचा फोटो हा भाग वेगळा, पण प्रॉडक्टच्या ज्याला असेंब्ली लाईन म्हणतात तिथले पण फोटो आणि डॉक्युमेंटेशन करा. किंवा मध्ये तुम्हाला अजून गमतीचा भाग सांगतो. आपला जो अँकर आहे सुधीर गाडगे, त्यांनी एक चांगलं होतं की अनेक पालक म्हणजे असं वृद्ध झालेले आहेत किंवा काय, आणि त्यांची मुलं परदेशी आहेत, मुंबईत आहेत, दिल्लीत आहेत अमुक, आणि गावी कोण नाही, तर त्यांनी त्यांच्या नातवांसाठी जे अमेरिकेत आहेत, कॅनडात आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या मूळ गावाचं घर, तिथलं वातावरण, त्यांच्या सुपारीच्या बागा, नारळाच्या बागा, त्या घरातले काही जिवंत असणारे व्यक्ती, अशा डॉक्युमेंटरी करून पाठवलं. म्हणजे एक मोठं बद्ध काय म्हणूया पण एक मुवमेंट या काळात होती. आजही तुम्ही बघा ते कोकणावर खूप खूप युट्यूबर येत आहेत, रान माणूस आणि अमुक तमकी, जे पर्यावरणाशी काम करतात, तिथल्या टुरिझमवर काम करतात, तिथल्या ज्या आर्ट रिलेटेड अशा साईट्स आहेत, म्हणजे देवळं असतील, जुनं कल्चर असेल, अशा प्रकारचं, किंवा अगदी खाद्य संस्कृती असेल, इथपर्यंत होतं. तर या सगळ्या मागे आर्टिस्टच असतं. नुसता कोणी हौशी माणूस जात नाही. तर खूप मोठा फील्ड आहे. आणि पूर्वी असं होतं की काही येत नाही का मग जा चित्र काढायला, असं नाहीये. आता चित्रकार व्हायचं असेल तर तुम्हाला इतर मुलांपेक्षा थोडंसं 4 बोटं वरच तुम्हाला नॉलेज लेवल आणि तुमची ही पाहिजे असेल. तर इतकी मोठी व्याप्ती आता आहे. हे सर्वसामान्य तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअली डिझाईन कॉलेजमध्ये गेला तर तिथे तुम्हाला अजून ब्रांचेस दिसतील. म्हणजे तिथे तुम्ही ऍक्च्युअली ऍडमिशन गेल्यानंतर तुमचं लायकिंग एक फाउंडेशन सारखा बेसिक कोर्स त्यांचा फर्स्ट इयरचा असतो, आणि मग स्पेशलायझेशन प्रमाणे तुम्ही जाऊ शकता. तर असं एखादं सिनेरिओ आहे.
पण सगळे कोर्सेस या नव्या वर्षात 12वी नंतरच आहेत. त्यामुळे तुमच्या पाल्यासाठी जर तुम्हाला 12वी नंतर काही विचार करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 10वीच्या आधीपासूनच त्या मुलाचा विचार करा. आणि त्याच्यात तुम्ही जे कल चाचणी किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो तुम्ही घेतलेली असेलच. बऱ्याचदा काही वेळा असं होतं की त्या चाचण्यातनं येणारे रिझल्ट प्रत्यक्षात येतातच असं नाही, कारण अलाइड गोष्टी पण खूप असतात. काही वेळा ते एन्व्हायरमेंट आणि तिथला अभ्यासक्रम बघितल्यानंतर त्या मुलाला असं वाटतं अरे हे मी करू शकतो, असंही होऊ शकतं. म्हणजे जर आर्ट रिलेटेड जर त्याला आवड असेल तर या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही फिरून जरी आलात, UIT अमुक अमुक ते काय तुम्ही बघून प्रवेशासाठी आलोय म्हटलं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट बघायला मिळेल, तिथलं काम बघायला मिळतं. त्यानंतरही तुम्हाला तुमचं एक ध्येय फिक्स करता येईल. मला वाटतं ही अशी प्राथमिक माहिती तुम्हाला पुरेशी होईल असं वाटते. आणि काही शंका असेल तर विचार. मध्ये मी थोडंसं डिस्टर्ब करते सर. हां शमा तुला विचारायचं? हो चालेल, मी स्पीकर ऑफ करते, तू बोल. आता सध्या माझी मुलगी 9वी मध्ये आहे, तर आता 10वी नंतरचे तुम्ही बोलले ह्या वर्षी डिप्लोमा कोर्सेस बंद आहेत. म्हणजे आता साधारण मला तिला 10वी नंतर 11-12 करावंच लागणार आहे आणि मग मला तिला ऍडमिशन. हो करावंच. 11-12 कुठल्या ह्यानी केलेलं तिच्यासाठी सोयीचं पडेल? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स? आता कसं आहे बघा, तुम्हाला जर आर्किटेक्चरल आणि याला जायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ लागेल. जर आर्किटेक्चरला जायचं असेल तर ते मस्ट आहे. पण त्याचबरोबर ड्रॉइंगचा हा जो भाग आहे, हा जो 2 वर्षाचा कोर्स म्हणतो ना, तो पण महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला पुण्यात ऍडमिशन मिळायची NIDच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये मिळाली किंवा दिल्लीच्या नॅशनल आर्किटेक्चर कॉलेजमध्ये मिळाली तर वेल अँड गुड, नाही का? या गव्हर्नमेंट ज्या मोठ्या इन्स्टिट्यूशन आहेत त्यांचं फीचं स्ट्रक्चर, त्यांची संस्था, त्यांचं ग्रेड आणि त्यापेक्षा पुष्कळ कमी असते ज्या प्रायव्हेट विद्यापीठांच्या फी आहेत त्या दृष्टी. तर तुम्ही फोकस जर केलं आतापासून तर त्याला काही असं वेगळा क्लास लावायला पाहिजे. 10वी नंतर मात्र क्लास लावा. आणि आपण एक बऱ्याच पालकांची समजूत असते की मग 12वीच्या मार्कावर फरक, असं नाहीये. कारण मुलगा किती आनंदात शिकतो, किती इझिली घेतोय, किती एन्जॉय करतोय त्याच्यावर ते मार्क आहे. त्याच्या डोक्यावर बसून जर तुम्ही बळजबरीने अभ्यास करायला त्याचे रिझल्ट मिळतीलच अशी काय गॅरंटी नाही. एकदा त्याला वाटलं की मला आर्किटेक्चर जायचंय तर त्या अनुषंगाने तुम्हाला ते लाईन ऑफ त्याची जे ट्रेनिंगची आहे ती तुम्हाला करता येईल. आणि ही जी मी नावं सांगितली, चंद्रकांत महाजन किंवा धीमते किंवा हे अलकनंदा, हे स्वतः आर्टिस्ट आहेत, अप्लाइड आर्टचे, पेंटिंगचे. त्यामुळे आर्टिस्ट आणि हे सगळं ट्रेनिंग हे प्रॉपर देतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त चॅनलच देत नाही तर तुम्हाला मल्टी डायमेन्शनल असा म्हणजे सगळ्या फाईन आर्ट्स, ललित कला, ज्याला डान्स, ड्रामा, म्युझिक, हे एक अंडरस्टँडिंग आहे. लक्षात घ्या, ती मॅच्युरिटी यायला पाहिजे. म्हणजे मग ते तुम्हाला सगळ्यात अर्थ आहे. कारण तुमची जे जसं तुम्ही आता बघता MPSC वगैरे, हे जर तुम्ही परीक्षेचा पॅटर्न बघा, युट्यूबवर आहे. म्हणजे कलेक्टर व्हायचं असेल तर प्रीहिस्टॉरिक आर्ट पासून कंटेम्पररी आर्ट बद्दलचे प्रश्न असतात त्याच्यात. तर त्याचा कलेक्टरच्या आर्टचा काय संबंध आहे? तर असं नाही. त्यांनी चित्र काढलं पाहिजे किंवा त्यांनी इंजिनिअरिंगच्या ह्याच्यात केलं पाहिजे, त्यांनी बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम केलं पाहिजे नाही. पण तो ऑलराऊंडर आहे, तो नॉलेज त्याला सगळ्या क्षेत्रातला पाहिजे. कारण तो एका डिस्ट्रिक्टचा ऍडमिनिस्ट्रेटर आहे आणि त्याच्यात केवळ खुर्चीवर बसून इथे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स त्याला हँडल करावे लागतात. अनेक प्रकारच्या गोष्टीशी त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध असतो. त्यामुळे हे ज्याला आपण म्हणतो ना मल्टी डायमेन्शनल असं त्यांचं एक शिक्षण असतं ते. आणि तसा त्याचा हे पाहिजे. नाहीतर मग ते एका हडेल हप्पी ज्याला म्हणतो ना आपण, की सर्व्हिस करत पोलिसाचा वर हवालदार होते, इन्स्पेक्टर झालेला, तर त्याच्यात ते नवीन टेक्निक, गुन्हे तपासीच्या बाकीच्या गोष्टी, टेक्नॉलॉजी नवीन आलेलं हे नाही होत. आता तुम्ही AIचं आता बरंच वाचत असाल. या डिझाईन कॉलेजात आता AIचा वापर सुरू झाला ऑलरेडी. म्हणजे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अमुक तमुक अशा प्रकारे. तुम्ही फ्लेमचं नाव ऐकलं असेल, फ्लेम इन्स्टिट्यूट म्हणून आहे. म्हणजे ह्या बायपासच्या मागे त्या डोंगरात
एक इन्स्टिट्यूट आहे खूप, ते स्वतंत्र विद्यापीठ झालं, कुठल्याही UGCची मान्यता नाही. अनेक धनिकांची लोक येतात, पण ते ना एक मल्टी डायमेन्शनल प्रॉडक्ट बाहेर पडतं. तर मी त्या संस्थेला भेट दिली एका चोरीच्या संदर्भात. मला तिथला एक भाग आढळतो, त्याला वर्षाला एक प्रोजेक्ट करावा लागतो जे सोशल रिलेटेड असतं. समजा त्यांना समजा ओरिसातल्या ट्रायबल लोकांच्या बद्दलचा अभ्यास करायचा आहे, तर ते फर्स्ट क्लासनी जायचं नाही, त्यांनी नॉर्मल सेकंड क्लासनी जायचं, तिथं नॉर्मल राहायचं, त्या लोकांच्यात राहून ते सगळं स्टडी करायचं आणि मग त्याचं ते थिसिसच्या रूपात सगळं सबमिशन करायचं. याने काय झालेलं आहे, ही धनाढ्य मुलं कॉलेजमध्ये का हायफाय संस्कृती वाढली, पण जग काय आहे, वास्तव काय आहे, हे एक महिन्या 1.5 महिन्याच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना बरंचसं समजलं. तर असे मल्टिपल प्रकारचे अनुभव या ट्रेनिंग कोर्समध्ये दिले जातात. तर त्यातनं त्या मुलाचं संवाद कौशल्य वाढतं, ग्रास्पिंग पॉवर वाढते, जे तो बघतो ते रिसिव्हिंग, ज्याला आपण म्हणतो ते ग्रास्पिंग रिसिव्हिंग. मी जातो रस्त्याने पण हे चांगलं आहे मला कळलंच नाही, मी गेलो पुढे, ते नाही होत आता. तर ते म्हणजे एस्थेटिकली पण तुम्ही डेव्हलप होता, अशा प्रकारचं ते ट्रेनिंग असतं. तर ते तुम्हाला 10वी पासून 2 वर्षाचं ट्रेनिंग आहे. त्या 2 वर्षात पुष्कळ तुम्हाला दिसेल की तुमचा पाल्य पूर्ण बदलून गेलेला आहे, एका चांगल्या दृष्टीने, अर्थात ज्याला आपण पॉझिटिव्ह बदल त्याच्यात झालेले आहे. तर त्याचा अभ्यासाला पूरक असाच उपयोग होतो. त्यामुळे निश्चितपणे सर, माझा मुलगा वेदांत ऑनकर, तो आता सिम्बायोसिस मध्ये फोटोग्राफी मध्ये बॅचलर्स करतोय. तर मास्टर्स साठी काही आपल्याला विमाननगरला का? नाही, लवले ते लवळ्याला. बरं लवळ्याला, तिथे वेदांत तो झालाय ऑन आता. तर त्याला काही तुम्ही गायडन्स करू शकाल का मास्टर्स साठी काय, किंवा आता त्या क्षेत्रामध्ये कुठलं, म्हणजे आता त्यांना घ्यायचंय ना, सिलेक्ट करायचंय. आता तू फोटोग्राफीत आहे, तर आता फोटोग्राफी म्हणजे आता तुमचं जर बॅचलर आहे सगळी टेक्नॉलॉजी, ज्याला आपण ग्रामर म्हणतो की नाही, ते ग्रामर तुम्ही घेता. ऍक्च्युली तुला ते काय ब्रेन बिहाइंड द कॅमेरा ही कन्सेप्ट तुला द्याल, म्हणजे तो ऍस्थेटिकली असेल, एक ऑब्झर्वेशन असेल, असं. आता तू बघ, तू सर्च केलं तर रघुराय नाव सर्च कर, ग्रेट फोटोग्राफी पाहिला असेल किंवा तो माहिती असेल. म्हणजे त्याचे ताजमहालवरची सिरीज फार सुंदर झाली. आपण कायम पाहतो तो समोरनं ताजमहाल पुस्तकात छापलेला आणि असं, पण त्याने अगदी मथुरेच्या रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर पण ताजमहालचे फोटो काढले, किंवा वाईल्ड लाईफ मध्ये खूप लोकांचे काम केले. तासनतास दिवसेंदिवस कॅमेरा लावून सगळं बसायचं. तर त्या दृष्टीने तू कर, नुसतं सर्च केलं तर तुला मोठी लक्षात येईल. तर याच्यात एक खूप लाईन आहे, म्हणजे तू फिल्म लाईन मध्ये कसं स्टील फोटोग्राफी म्हणून एक प्रकार समज आहे ना, म्हणजे सिनेमा लाईन मध्ये तू जर ती श्रेया नामावली पाहिली तर स्टील फोटोग्राफर म्हणून एक नाव आहे. म्हणजे कॅमेऱ्यातनं मुव्हिंग वगैरे हे सगळे शूट हा भाग वेगळा, पण ऍक्च्युअली जाहिरातीसाठी, पोस्टरसाठी, नंतर त्यांचे काही इतर जी पब्लिसिटीच्या साधनासाठी, तर ते स्टील फोटोग्राफी म्हणून असतात. किंवा आता ते राजाध्यक्ष म्हणून वारले, खूप सिनियर मुंबईचे फोटोग्राफर होते, जे फक्त नटनट्यांचे फोटो काढत होते. किंवा पुण्यामध्ये एक देवीदास बागुल म्हणून, ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढत होते, आणि ती इतकी मास्टर होती की त्यांनी काढलेला फोटो ते त्यांच्या परवानगीशिवाय दुसरीकडे वापरू देत नव्हते. म्हणजे पुलंचा एक मोठा वाद झाला की पुलंचा काढलेला फोटो कुठल्या तरी मासिकावर छापला तर त्याच्यावर इतक्या कटकटी झाल्या, कोर्ट केस करतो वगैरे. हे मी तुला सांगायचं कारण की त्या कामात त्यांचा इतका ठसा होतो की आजच्या कलरच्या ह्याच्यातही ब्लॅक अँड व्हाईटचा एक वेगळा जमाना आहे. तेव्हा तो वाईल्ड फोटोग्राफी आहे, स्टील फोटोग्राफी आहे, इंडस्ट्रियल फोटोग्राफी आहे. इंडस्ट्रियल फोटोग्राफी आज मोठ्या प्रमाणात आहे, सगळ्या इंडस्ट्रीला लागते, ती शॉप फ्लोअर पासून ते प्रॉडक्ट डिझाईन आणि अनेक गोष्टीसाठी लागते. तेव्हा ते आहे. सिनेमा आणि हे लाईन तर आहेच आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही.
लग्न मुंजी हा फार किरकोळ आणि काय म्हणतो अगदी प्राथमिक बेस्ट आहे. पण त्यातही आज खूप भारी लोक आहेत, म्हणजे त्यांची फोटोग्राफीची बिलं पाहिली की आपले डोळे पांढरे होतील. पण ते मोठा कारण आता ते इव्हेंट मध्ये गेलेलं आहे. ओळखीचं कुणीतरी माणूस काढत बसलाय असं नाही होत आता. त्यामुळे तेही पण चांगलं फील्ड आहे, त्याला प्रश्न नाही. पोर्ट्रेट फोटोग्राफी आहे, म्हणजे तो कॅम्प मध्ये मी आता नाव त्यांचं विसरलो, ते रेग्युलर फोटोग्राफी करून त्याला ट्रीटमेंट देतात सॉफ्टवेअरनं. म्हणजे रेनेसन्स पिरियड मधली जी मोठी लाईफ ड्रॉइंग असायची राजे राजवाड्यांची, तर तशा प्रकारची ट्रीटमेंट देतात. मी आता पोर्ट्रेट म्हणजे साईराव गायकवाडांचं पोर्ट्रेट आहे, किंवा त्रावणकोरच्या महाराजांचं पोर्ट्रेट आहे, औंधच्या महाराजांचं पोर्ट्रेट आहे, रविवर्मा करत होते, किंवा देऊसकरांनी केलेलं आहे, गोंधळकरांनी केलेलं आहे. तर आता फोटोग्राफीतच हा सगळा पेंटिंगचा आणि याचा येतो. म्हणजे तू जर पेंटर म्हणून सॉफ्टवेअर आहे, आम्ही वापरत होतो पूर्वी, तर व्हॅनगॉगच्या ब्रश मध्ये तुला टेक्निक पाहिजे, व्हॅनगॉगचा ब्रश तुला टेक्निक घेतो त्या फोटोग्राफी ऍक्च्युअली. तसं खूप मोठं आहे. त्यामुळे तुम्हाला काय, तू सिम्बायसिसला तू जर याला गेलास विमाननगरला, तिथे फॅशन आहे, किंवा तिथे हेड ऑफ द नितीन हडप म्हणून आहे, किंवा तुम्ही एक मनोहर देसाई म्हणून आहे, डिझाईन कॉलेजला नाही अप्लाइड आर्टच्या ह्याला इन्चार्ज आहे. त्या फॅशन टेक्नॉलॉजी जेवढ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यातही फोटोग्राफी खूप लागते. म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजीसाठी डेडिकेटेड फोटोग्राफी आहे. मुंबईतले मोठमोठे शो होतात ना सगळे ब्युटी प्रॉडक्ट्स आणि अमुक किंवा ह्याच्यासाठी, तर ती पण फोटोग्राफी. तर आता फोटोग्राफी म्हणून इतकं भास झाले की आता जसं डॉक्टर नाकाचा वेगळा, कानाचा वेगळा, डाव्या कानाचा वेगळा, उजव्या कानाचा, इतकं ते बायफर्केशन तुमचं झालेलं आहे फोटोग्राफीचं. तेव्हा त्या प्रश्न आहे. एरियल फोटोग्राफी, स्पेशली एरियल फोटोग्राफी. आता तुम्हाला खाली बसून फोटो एका विशिष्ट हॉरिझॉन्टल अँगलला जेवढे मिळतात तसं नेतात, तू बघतोस की किती ठिकाणी होतं सगळं. तर मोठं आहे, फक्त ते काळाबरोबर तुम्हाला जायला पाहिजे. जगात आजूबाजूला काय घडतंय ते सतत तुला, म्हणजे ते युट्यूब नेटवरनं सारखं काय नवीन आहे, ते काय करता येईल, आणि त्याच्यात तू इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, तरच तुझी प्रगती होईल. नाही तर मग सर्टिफिकेटचं भेंडोळ आपल्या हातात येईल 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, बाकी काय नव्हतं. सो आता बघ एकूण सारा कसा सक्सेस होत. मी समजा 100 विद्यार्थी बाहेर पडले तर 10 to 15% लोकच नॅशनल लेवलवर जातात. बाकी उपाशी कोणी मरत नाही, ते काम मिळतच, पण सेपरेट आयडेंटिटी नाही माहिती. ती मिळवायची असेल तर तू आत्तापासून वेगळी वाट. म्हणजे तुझं बॅचलर संपेपर्यंत तुझी एखादी शॉर्ट फिल्म यायला पाहिजे, आलं की नाही. मग त्याची फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये, तुझं लवळ्याचं कॉलेजला तर फिल्म इन्स्टिट्यूट द्या, तुमच्या विमाननगरच्या कॉलेजला भेट दे, आजूबाजूला काय बघ ते, नाही का. एक सिरीज केलीस तरी चालू शकेल. म्हणजे तुझी पुण्याच्या आसपासची सिरीज केली जाईल. तुला उदाहरण सांगतो, तर पाताळेश्वरला तू गेलायस का कधी? पुण्यात राहून बघ, हो ना. तर पाताळेश्वरला नुसते पाताळेश्वरचे फोटो काढ, कुठलंही वर्तमानपत्रात होईल, मग त्याच्यावर एक आर्टिकल वेगवेगळ्या अँगलनी, म्हणजे जाऊन नुसतं आपलं असं नाही, पण ते एक छोटी तू बघ, ते एक छोटं रील कर किंवा एक शॉर्ट फिल्म कर पाताळेश्वरची आणि टाक युट्यूबवर, बघ तुला काय रिस्पॉन्स मिळतो. मी तुला एक उदाहरण सांगितलं, कारण मी आर्ट एज्युकेशन आणि आर्ट हिस्ट्री शिकवणारा माणूस आहे. तर या छोट्या गोष्टी मी जंगली मार्गावरून 10 वेळा जातो, पण थोडं पलीकडे उतरून पाताळेश्वर पाहत नाही. हा, जे मोनोलिथिक अंडरग्राऊंड अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. तर असं तुला पुष्कळ करता येईल. ते आमच्या आर्टिस्ट मधले आहेत की ज्यांनी भास्कर सगर म्हणून दरवर्षी तो एक कॅलेंडर छाप, पुण्यातले वाडे, पुण्यातल्या बागा, पुण्यातले काय स्थळ, शनिवारवाडा, अमुकतम, मग तो बाहेर गेला, मग समुद्र किनारे, मग लेणी, मग देवळ, असं ते मीच त्याचा आर्टिकल लिहितो दरवर्षी. जर 25 वर्ष त्यांनी कॅलेंडर नाही, त्याचा आता गेल्या वर्षी रौप्य महोत्सव झाला, 25 वर्ष सातत्याने तो वेगळी करतोय. तर 1000 लोक लँडस्केप करतात, पण त्याचं लँडस्केप दरवर्षी वेगळ्या पद्धतीचं होतं. शो होतो, कॅलेंडर जातो, आणि खूप डिमांड आहे त्याची ह्याला.
तर तसं तुम्हाला करता येईल. असं प्रत्येक क्षेत्रात तुम्ही किती डेडिकेटेड आहात त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट मिळणार. सो मला वाटतं ते शिक्षक असल्यामुळे बरोबर 25 मिनिटं दणकून बोलायचं. हो. आकाश ज्यांनी हेअर ड्रेसर मध्ये केलेलं आहे. आकाश, तू बरंच काय काय करत असतो आईकडनं मला कळालेलं आहे. तर हेअर ड्रेसर तर झालंच आहे तू, आणि अजून मला वाटतं तू काय काय कोर्स केलेले आहेत. खूप झालंय. मी आता हा, तुला विचारायचं असेल तर विचार तू. हा पण म्हणजे समजा काय बायकांसारखं करतो ते हेअर ड्रेसिंग नाही. हे तुला त्याच्यावर तू संशोधन करू शकते. तू जर अजंठ्याची चित्र पाहिली, अजंठ्याची फक्त, तर हजारो केशरचना दिसेल ज्याला तुम्ही मॉडर्न म्हणता. त्याच्यात तू इजिप्शियन पाहिलं तर कितीतरी मिळतील की जे मॉडर्न. आता म्हणजे आता पॅरिस हे सेंटर आहे आजही फॅशन टेक्नॉलॉजीचं. तर त्या केशभूषा त्या क्लिओपात्राच्या नाही त्या ना, तर त्या आज फॅशन शो मध्ये गाजवल्या जातात. आता म्हणजे ओल्ड हिस्ट्री पुन्हा रिपीट होती, कारण ते लोक काही टेक्नॉलॉजी नसताना आपल्या 1000 पटींनी प्रगत होती. किंवा आपण कोण क्वेश्चन करतं की एक साध्या गोष्ट आहे ती कोण करतं, जे खाऊन पिऊन चूक आहेत ते हे गोष्टी करणार ना. ज्यांचा भाकरीचा प्रश्न आहे ते केशराच्या कला नाही आहेत. पण याचं दुसरं टोकतून मी ट्रायबलवर काम केलंय. तू आत्ताही जा वारलीच्या, एक वेगवेगळ्या पद्धतीने आणि ते एवढंस अंगावर घडत असलं तरी एखादं फुल पोचलेलं असतं. नेचर रिलेटेड आहे. काही लोक फॅशन म्हणून करतात, तर शिकलेले हाय सोसायटीचे आणि हे जे ज्यांना आपण आदिवासी मागास म्हणतो ते नेचरशी रिलेटेड असतात. ते नेचर बरोबर जातात. त्यांना हे आपण काहीतरी वेगळं सौंदर्य करतो असं वाटत नाही. ते त्याच्यातही तुला खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आज बघ ना, वेशभूषा आणि केशभूषा प्रत्येक याला टायटल आहे सिरियलला, सिनेमाला. त्यामुळे प्रश्नच नाही. कारण ते साधं नुसतं वेणी घालायचे, नांबाडा बांधायला नाही. तुझं फेस कसं आहे, ते कॅरेक्टर काय आहे, फोटोग्राफीचा अँगल काय, या सगळ्या दृष्टीने विचार त्याच्यात केलेलं असतं. ते खूप मोठं क्षेत्र आहे. उलट याच्यात कॉम्पिटिशन कमी आहे पुरुषांची, चांगल्या पुरुषांची. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला अजून काही करायचं असेल आकाश तर त्याबद्दल तू विचारू शकतोस त्यांना. ऍक्च्युली मी बरेच वर्ष या फील्ड मध्ये काम करतोय. 3.5-4 वर्ष झाले मी या फील्ड मध्ये काम करतोय. मी पहिलं जे बेसिक पासून स्टार्ट केलं होतं त्याच मी म्हणजे जो एका ब्रँडचा हेड जो आहे, म्हणजे ज्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे, त्याच्याकडेही जाऊन मी ऍडव्हान्स कलरिंग शिकून आलो. जालंधरला मी गेलो होतो, म्हणजे 1.5 महिन्यात जालंधरला राहिला होतो. त्याच्याकडे शिकलो मी सगळं. इकडचा फरक म्हणजे नॉर्थ मधला फरक आणि आपल्या पुण्यातला फरक, स्पेशली इकडचा मला खूप जास्त फरक जाणवला. इकडचे लोक तेवढे अपडेट नाहीये जेणेकरून नॉर्थची लोक जेवढे फॅशन मध्ये काम करतात. इकडे लोक फॅशन साठी म्हणजे हेअर रिलेटेड किंवा कपड्या रिलेटेड सुद्धा किंवा दिसण्या रिलेटेड खूप खर्च करतात. तसं त्या रिलेटेड पुण्यात खूप रेअर. दोन कल्चर मध्ये फरक आहे. रिच्युअल्सवर जास्त भर देतात. म्हणजे लग्न असेल तर ते अमुक काय, आज काय संगीत, उद्या काय हे अमुक, मग त्याचे वेगळे ड्रेस, आणि तो त्यांच्या काय सामाजिक जीवनाचा भाग आहे. आपल्याकडे मॉडर्नायझेशन झाली की लग्नाचा खर्च नको, रजिस्टर करा, असे लोक झालेत आपल्याकडे, बरोबर की. नंतर आपल्याकडे सोफिस्टिकेशन आपण वेस्टर्न कडे झालं. म्हणजे वेस्टर्नच्या लोकांचं जे असं ना, एक सूट घातला मग झालं, तो एक लग्नाचा डे झालं की झालं समज. तसं नाही आपल्याकडे. लग्नाचं म्हणजे हळदीचं लग्न, श्रीमान पूजनाची साडी वेगळी, हळदीची वेगळी, ऍक्च्युअली मुहूर्ताची वेगळी. हे जे आहे ना कल्चर, ते तिकडे नॉर्थला खूप आहे आणि ते पाळतात खूप. म्हणजे नॉर्थ, इव्हन ईस्टला पण मी पाहिलं. मी ओरिसात 1 वर्ष होतो. खूप पाळतात ते लोक असं, किंवा तो एक भाग आहे. म्हणजे असं होतं की आपल्याला वाटतं की अरे आपले ऐपत काय आहे, आपल्याला इन्कम काय आणि एवढा खर्च काय कसा करतात, पण ते करतात. ते फरक जाणवला. हा हो, फरक जाणवला. आणि तसं कसं होतं, आपण स्किल जरी फॉलो केलं तरी एक
थोडा इन्कमचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. तफावत मला हीच जाणवली की तिकडे मी ज्यांच्याकडे काम करत होतो ते बोलतील ते पैसे लोक द्यायचे. म्हणजे दिवसाला 5 क्लायंट ते करत होते आणि इकडे आपण क्लायंटला किती जरी कन्व्हिन्स केलं तरी नॉर्मल जरी कलरिंग करायचं म्हटलं तरी क्लायंट नाही कन्व्हिन्स होत. इथे आपली रिक्वायरमेंट आहे की कोणतरी ग्राहक येत आहे का, तिकडे त्यांची रिक्वायरमेंट आहे की कोण मिळतोय का, असा तो फरक आहे बेसिक आहे. त्यामुळे पण काय नाही, ठीक आहे. म्हणून त्याला आपल्याला काय करावं लागेल, थोडासा आपला अप्रोच बदला. मी आपलं ज्याला पण म्हणतो, आम्ही त्याला आपल्याकडे म्हणतो की टार्गेट एरिया आणि टार्गेट काय पण समूह जो आपण म्हणजे आपल्याला कोणावर भर द्यायचं, तर तो एज्युकेट करणं आपल्या हातात नाही, पण सर्वे करणं आपल्या हातात. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे येण्याच्या दृष्टीने आपण काय ऍज अ ब्रँड म्हणून तुला स्वतःला एस्टॅब्लिश व्हायला. आता जर तू दुसऱ्याच्या मागे मला काम देता का म्हटला तर तुला किंमत नाही. जेव्हा तुझ्याकडे कोणी येतील तेव्हा तू तुझ्या टर्म सांगू शकते, पण तुझ्याकडे यायला काय पाहिजे, तू कोणत्या तरी वेगळ्या मार्गाने लोकांसमोर यायला पाहिजे. आता तू व्हिडिओ करतोस का, मग तू हे व्हिडिओ टाकायला सुरुवात कर. म्हणजे मी तुला कल्पना देतो की बघ, अजिंठ्यातल्या या स्टाईल किंवा ही इजिप्शियन क्लिओमात्रा स्टाईल, हे सगळ्या जर तू ओल्ड संस्कृती पाहिल्या तर तुला खूप वेगळं. आणि ते म्हणजे केशरचना केवळ चेहऱ्यापुरती नाही, उंची, जाडी, शरीराची ठेवण हे सगळं घेऊन बघितलं. अगदी तुला सांगतो, पेशवाईतला जो भाग आहे मराठी, तो पण किती रे, अगदी खोप्यापासून ते किती वेगळा आहे. आजही पैठणी दिसली तर खोपाच पाहिजे, ओके, ते एक वेगळे. पण तर तू असे व्हिडिओज केलेच आणि ते रील केलीस किंवा काय आणि तू टाकायला सुरुवात केला की तुला खर्च नाही, काय नाही, तुझे फोटोग्राफी किंवा आता हा वेदांत आहे, जॉईन करू शकता तुम्ही. म्हणजे आता काय माहिती का, सेम विचाराचे लोक आहेत, इक्वल माइंडेड लोक, तुम्ही एकत्र येऊन करू शकता ना. वेगळं त्याचा पण वेगळं होईल, एक एवढं कॉन्ट्रीब्युशन होईल, वेगळं फील्ड होईल. जोपर्यंत तुला लाईक मिळाले, याला लाईक मिळाले की मग अरे आम्हाला पण असं करा, असं तर होईल. तर त्या दृष्टीने कर की टार्गेट म्हणतो ना निश्चित करायचं तुमचं की मार्केट जेव्हा एखादं प्रॉडक्ट करतात तेव्हा कोणासाठी करतात. तुला एक उदाहरण सांगतो मी. एक फॅमिली प्लॅनिंगचं जेव्हा जाहिरात करायची ठरली, त्रिकोण होता वगैरे की नाही, हम दो हमारे दो, सिनेमा अमुक तमाम सगळ्या ट्रकच्या मागे आणि सगळ्यात एकदम लोएस्ट लेवलला काय जातं, काड्यापिटी जाते. ते काड्यापिटीच्या मागे होतं. ज्या कोणी ते पब्लिसिटीचं स्ट्रक्चर तयार केलं, खेडोपाडी झाले की नाही एकदम, हम दो हमारे दो, तर मेरा देश मेरा भारत महान बघता बघता कॅचलाईन झाली ना ट्रकच्या मागे जाऊन. तर हे काय म्हणतो माइंड आहे की आमच्या काकलाडमध्ये कसं आहे की तुम्हाला कल्पकता, म्हणजे एक बिअरची जाहिरात होती, तर त्या कंपनीला बोलव, त्याने त्यांचा एक क्रिएटिव्ह हेड पाठवला. तर तो म्हणाले की बिअरची जाहिरात करायची, मला आधी कंपनी पाहिजे. ते म्हणजे तुम्ही कंपनी काय पाहणार, आमचं बिअर आहे. नाही मला पाहिजे. प्रॉडक्ट त्यांनी बघितलं. तर जेव्हा तो आत गेला तेव्हा एक सेक्शन होता की प्रत्येक बॉटल ही स्टरलाइज होत होती, बिअर भरायची होती. सगळ्याच फॅक्टरीत ते स्टरलायझेशन असतं. त्यांनी ती व्हिजिट सोडली, म्हटलं झालं माझं काम. आणि त्यांची कॅचलाईन होती की तुमच्या बिअरची प्रत्येक बॉटल आम्ही स्टरलाइज केलो मगच बिअरवाले येते. झालं बोंबल. म्हणजे सगळ्यांनी नंतर एक अमूलचं माहिती नाही, आम्ही दुधाचं आईस्क्रीम करतो त्यावेळेस मोठं वादंग झालं होतं, आठवतंय? आईस्क्रीम मध्ये दूध हा फॅक्टर कमी आहे, त्यात पाम तेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. अमूलनी कॅचलाईन गेली, आम्ही दुधाचं आईस्क्रीम बस. तर हे आहे तो ट्रेंड होतो सगळा चेंज. तसं तू बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल सगळे नक्की. कारण जोपर्यंत तुझा ब्रँड होत नाही तोपर्यंत लोक तुझ्याकडे येणार नाही. तुझ्या ब्रँड तुला असंच काहीतरी वेगळं वेदांत आहे बघ, तुम्ही दोघं करा, दोघांचंही व्हायला होईल. सध्या युट्यूब सगळ्यात महत्वाचं आहे. युट्यूब मध्ये भटाबळ एकदा लाईव्ह झाली आणि एकदा तुम्ही फेमस झाला की लोक शोधत येतील तुमचे.
जोपर्यंत नाही. सो थँक्यू. मला वाटतं भरपूर बोलणं झालेलं आहे. वेदांत आणि आकाश तुम्हीच भेटा आता, एकमेकांचे नंबर शेअर करा. स्नेहल या दोघांनाच भेटू दे आणि काहीतरी मिळून अजून काहीतरी चांगलं करतील ते दोघं जण मिळून प्रोजेक्ट. म्हणजे तूही एकदा चर्चा कर वेदांत त्याच्याशी जाऊन. तुम्ही दोघं नाही, ह्यांच्या पालकांपैकी या बायकांना पण घ्या, कारण त्यांना ते नॉलेज भरपूर असतं. तुम्ही दोघं टेक्निकली करा परफेक्ट. काय बघा, सरांनी त्यांचा अमूल्य वेळ आज काढलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि छान, मला वाटतं मार्गदर्शन सगळ्यांना छान मिळालेलं आहे. शमा, तुला काही अजून बोलायचंय का? नाहीतर मग अमृता म्हणून जॉईन झाली आहे, सन्मेशची आई रुपाली जॉईन झाली आहे. तुला काही विचारायचं असेल तर विचारा तुम्ही, किंवा स्नेहल. आवड बघा, कारण आताची मुलं हुशार आहेत. आता पालक सांगतील तिकडे जात नाही, त्यांचं ठरलेलंच आहे. 8वी 9वी पासून मला काय व्हायचं हे ठरलेलं असतं, तर ते उडवून लावू नका. हे बघा, हे तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला बघावी लागेल, पण कित्येकदा त्याला सपोर्ट केला आणि ते चांगलं मार्क मिळेल, त्याला स्कॉलरशिपही मिळू शकते. पुष्कळ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जे होता आलं नाही ते करायच्या मागे लागू नका मुलांच्या बाबतीत. असं एक मानसशास्त्र आहे. सो थँक्यू. रेखा चव्हाण, तुमच्यामुळे काही संवाद साधता आला. तुम्हालाच खूप थँक्यू व्हेरी मच भाऊ. माझे मोठे दीर, माननीय आमच्या घरातले ज्येष्ठ, त्यांचे खूप खूप आभार. आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचे खूप आभार. त्यांनी आज वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. नक्कीच सगळ्यांना आली होती 5-6 दिवस. मुलगा आला होता, त्याचं सून हे गडबड चालू आहे. ते चालली सून आणि मुंबईला चालली मुंबईला. आम्ही कालच गेला, पण बर गडबड होती, पण ते झालं सगळं. बर. तर सगळ्यांना नक्कीच याचा फायदा होईल अशी मी आशा करते. आणि नक्कीच पुढे काही लागली मदत तर पण नक्की मी त्यांना रिक्वेस्ट करेल आणि आपण परत सगळे त्यांना हे करूया, रिक्वेस्ट करूया. ते येतील ते आपल्या विनंतीला मान देऊन परत. कोणाला काही विचारायचंय का? तू तिकडे जाऊन त्या यांना भेट बर का, किंवा मी तू राहायला कुठेस? मी निगडीत आहे. निगडी पिंपरी चिंचवडला राहिला आहे तो. हा तुमचा हात येतोय कॅमेरा समोर. विमाननगरच्या मनोहर देसाईंना भेट, की मी इकडे शिकतोय, काही काम असेल तर सांगा. मग तो सर्कल वाढवल्याशिवाय काही उपयोग होत नाहीये. एकदा तुम्हालाच भेटायला सांगते, म्हणजे तुम्ही छान गाईड करा किंवा फोन करायला सांगते सर. आणि कुठेतरी असिस्टंटशिप करायला लाग. आता कॉलेजचं टायमिंग काय असतं तुझं? आता माझं 10 ते 5 असतं. शनिवार रविवार काय? रविवारी सुट्टी असते. मी तुला आता 1 महिना आहे त्याच्याकडे. 1 महिना आहे त्याच्याकडे आता. मी तुला एक नंबर देतो. मी रेखाकडे नंबर पाठवतो, त्यांच्याकडनं घे तू आणि त्यांना कॉन्टॅक्ट कर. माझं नाव देऊन. ते इंडस्ट्रियल फोटोग्राफर आहेत, शिरीष घाटे म्हणून. मोठा अनुभव आहे. 30-31 वर्ष ते या फील्ड मध्ये काम करतात. हे माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी येतो, 70-73 सालचा. तर मोठं नाव आहे. तर अशा लोकांबरोबर महिना तर म्हणा, मला काही एक दमडा पण नको आहे तुमच्याकडनं. फक्त तुमच्यावर येऊ द्या. काय तुमचं पडेल ते काम मी करेन. टायमिंग करायचं, ते बोलवतील त्याशी जायचं. काय बॅगा बिगा त्यांच्या उचलल्या. कारण या बारीक बारीक गोष्टी तुला मिळत जाईल, जे कॉलेजमध्ये कधीच मिळत नाही. कॉलेजच्या बाहेर खरंच शिकता तुम्ही, पण कॉलेजमध्ये मग काय जायचं तर कसं शिकायचं हे कळेल तुम्हाला टेक्निकली. आणि बाहेर त्याची प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा. असं सारं कोणाला पाठवतो एक शिरीष घाटे म्हणून नंबर. हो चालेल, पाठवा तुम्ही भाऊ मला. आणि मग ते अलकनंदा म्हणून ज्या कोर्स घेतात 10वी नंतर, त्यांचाही नंबर देतो. जर कुणाला असेल तर फक्त रेफरन्स द्या की एका कार्यक्रमात चव्हाण सरांनी हा रेफरन्स दिला म्हणून. चालेल. रेखाजी, मला ते नंबरच हवे, पण मला तुमचा नंबर माहिती नाही. मी कारण रेफरन्स नाही जॉईन. मी पाठवते, मी देते का? मी पाठवते. ते 11-12 जे ट्रेनिंग सेंटरचे नंबर आहेत ते पाठव. येस, मला तू पर्सनल हाय म्हणून पाठव. मी तुला नंबर पाठवते, कारण तू ग्रुपमध्ये नाही आता. करिअर गायडन्सचा जो ग्रुप आहे ना आपला, त्यात नाही आहेस.
नाही ठीक आहे मी नंबर हा मला हाय पाठवशील मग मी तुला पाठवते नंबर. चलो खूप खूप आभार भाऊ. 1-2 मिनिटं तुमचे फक्त मी घेते कारण सुरुवातीचा तुमचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ झाला नाहीये तर थोडा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ मी घेते. हा ऑफ करून परत व्हिडिओ करते तर तुम्ही 2 मिनिटं लिहू नका करू. सगळ्यांनी थांबा.